गेल्या 40 वर्षांपासून संगमनेर हा काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधला चेहरा मानला जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला 8 वेळा जिंकल्यानंतर 9व्या निवडणुकीमध्ये थोरातांचा धक्कादायक पराभव झाला। थोरातांचा हा पराभव करणारा जायंट किलर कोण पाहूयात या रिपोर्टमधून। बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरुणानं पराभव केलाय। पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरलेत। अमोल खताळ यांनी विजय मिळवत थोरातांच्या सत्तेला सुरुंग लावलाय। अमोल खताळ हेच माझ्यासाठी सुजय विखे आहेत, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे असं वक्तव्य करून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरची विधानसभा निवडणुकीत रंगत आणली होती। थोरातांच्या पराभवानंतर जनता जनार्दन हीच श्रेष्ठ असते असा टोला विखे पाटलांनी लगावलाय। खोटा नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली, डॉक्टर सुजयची बदनामी केली, शेवटी दहशतीचं जे झाकण आहे त्यांच्या तालुक्यातल्या जनतेनेच आता मला वाटतं फेकून दिलंय आणि सर्व दबाव, सर्व पैशाचा अन्य सगळ्या बळाचा वापर करून पाहिला त्यांनी शेवटी। परंतु लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हा सगळ्यात मोठा, जनता जनार्दन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे। संगमनेरमध्ये मातब्बर उमेदवार नसल्यानं थोरात एकतर्फी विजय मिळवत होते। मात्र यावेळी अमोल खताळांमुळे थोरातांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। सामाजिक प्रश्नांसाठी प्रशासनालाही अंगावर घेणारा नेता अशी अमोल खताळांची ओळख आहे। शिवसेनेनं तिकीट देण्यापूर्वी अमोल खताळ हे भाजपचे मतदारसंघ प्रमुख होते। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून अमोल खताळ यांनी सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। संगमनेरमध्ये जी दादागिरी दहशत होती 40 वर्षापासून संगमनेरच्या लोकप्रतिनिधी, आणि मी विश्वास दिला होता का संगमनेर तालुका आपल्याला भयमुक्त करायचा आहे, माझ्या नेत्यांनी सुद्धा तोच विश्वास दिला होता। तेव्हा निश्चितच मला समाधान आणि आनंद आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर मी भयमुक्त करतो। अमोल खताळ यांनी प्रचारात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उचलून धरला होता। संगमनेरमधील युवकांसाठी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचं आश्वासन खताळ यांनी आपल्या भाषणातून दिलं होतं। त्यामुळे तालुक्यातील खूप मोठा तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचं दिसून आलंय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।